मध्य प्रदेशातील धार भोज शाळेबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. पाहूया ASIच्या नव्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे. आज वसंत पंचमी आहे, म्हणजे विद्येची देवता सरस्वतीचा दिवस. आणि याच निमित्ताने आपण भोजशाळेबद्दल बोलणार आहोत. हे विश्लेषण आहे धारच्या भोजशाळेबद्दल, जी शारदा सदन म्हणजे ज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखली जायची. ASI म्हणजेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आपला वैज्ञानिक सर्वेक्षण रिपोर्ट हायकोर्टात सादर केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे सर्वेक्षण तब्बल 98 दिवस चाललं. आणि या सर्वेक्षणाचा जो अंतिम रिपोर्ट आहे तो तब्बल 2000 पानांचा आहे. ह्या रिपोर्टमध्ये 1700 पेक्षा जास्त कलाकृती आणि पुरावे सापडल्याचं म्हटलं आहे. ह्या सर्वेक्षणासाठी GPS, ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार आणि कार्बन डेटिंगसारख्या आधुनिक पद्धती वापरण्यात आल्या. रिपोर्ट सादर झाल्यावर हिंदू पक्षाच्या वकिलांनी त्यातील काही गोष्टी समोर आणल्या आहेत. वकिलांच्या दाव्यानुसार तिथे संस्कृत श्लोक, स्तंभ आणि हिंदू देवतांशी संबंधित चिन्ह सापडली आहेत. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणतात की त्यांचं मंदिर तोडून त्याला मशिदीचं रूप दिलं गेलं. तर ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांच्या मते हे एक हिंदू मंदिर आणि संस्कृत शिक्षणाचं केंद्र होतं. आता या सगळ्या कायदेशीर युक्तिवादांचा आधार आहे एक महत्त्वाचा भारतीय कायदा. तो कायदा म्हणजे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991. यानुसार 1947 सालचं धार्मिक स्वरूप कायम ठेवायचं आहे. पण मग भोजशाळेला हा कायदा लागू होतो का? इथेच दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. भोजशाळा AS संरक्षित स्मारक झालं 1953 मध्ये आणि कायदा आला 1991 मध्ये. त्यामुळे तो लागू होत नाही असा एक युक्तिवाद आहे. हा सर्वेक्षण अहवाल आल्यानंतर हिंदू पक्षाने त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. ते आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन या प्रकरणातील स्थगिती आदेश रद्द करण्याची मागणी करणार आहेत. अर्थात हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे अंतिम निकाल येणं बाकी आहे. तर हा अहवाल समोर आल्यानंतर या ऐतिहासिक स्थळाचं भविष्य काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.